एक प्रश्न मला प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही आता 8वी मधून 9वीत आलेले आहात आणि तुमच्या डोक्यामध्येही सध्याला खूप जास्त प्रमाणामध्ये कन्फ्युजन चालू आहे. मी 8वीतून 9वीत आलो, त्याचा सिलेबस आता वाढलेला असेल, पुस्तकं वाढलेले असतील. बघा, मेन काय असतो की हे जे सगळं आहे ना, हे तुम्ही स्वतः याचा विचार नाही केलेला, हे तुमच्यावरती कुणीतरी रुजू घातलेलं आहे, तुम्हाला कुणीतरी वारंवार सांगितलेलं आहे. तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे घरातले मोठी मंडळी असतील, तुमचे इतर नातेवाईक असतील की मुद्दा हा नाही की 9वी टफ आहे, मुद्दा हा आहे की मुलं 9वी मध्ये कोणत्या त्या मिस्टेक्स आहेत की त्या करतात. 5 मिस्टेक्स जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्हाला 9वी मध्ये टॉपर बनण्यापासून कोणीच रोखू शकत. प्रॉब्लेम 9वी मध्ये नाही, प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या 9वी मध्ये गेल्यानंतर काय चुका करतात त्याच्यावरती डिपेंड. आता तुम्ही म्हणाल मी कोण? तर नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा सायन्स मेंटॉर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी तुम्हाला इथे या प्लॅटफॉर्मवरून सायन्स आणि तेही एकदम डेप्थ मध्ये शिकवत असतो. या 9वीच्या पूर्ण प्रवासामध्ये मित्रांनो मी तुमच्या सोबत असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमवरती मी गाईड करणार आहे. म्हणून तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. परत एकदा सांगतो, माझं नाव आहे प्रितेश. बऱ्यापैकी मुलांनी मला बघितलेलं असेल, ज्या मुलांनी नाही बघितलेलं त्यांच्यासाठी सांगतो, माझं नाव आहे प्रितेश कदम आणि मी तुम्हाला इथे सायन्स आणि त्यातल्या त्यात फिजिक्स शिकवतो. चालेल, चला पुढे जाऊया. आता कोणत्या आहेत तो त्या 5 मिस्टेक्स कोणत्या आहेत, तर त्या 5 मिस्टेक्स वरती आपण आता बोलणार आहोत. सगळ्यात पहिली जी चूक मुलं करतात 9वीत गेल्यानंतर तो असतो तुमचा एक माइंडसेट, ज्याला आपण वीक माइंडसेट म्हणतो. बघा, मी ना तुम्हाला एक स्टोरी सांगतो. 2 मुलं असतात, एकाचं नाव असतं राम, एकाचं नाव असतं श्याम. राम हा 8वी मध्ये काय असतो? टॉपर असतो. आणि श्याम हा ऍव्हरेज मुलगा असतो. 8वी मध्ये माणूस जो राम होता तो हुशार होता, पण 9वीत येता येता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, याचा ऐक त्याचा ऐक करून काय एक माइंडसेट तयार करून घेतला की 9वी जे आहे ते मला टफ जाणार आहे. आणि आपला श्याम जो होता तो पहिल्यापासून ऍव्हरेज होता, त्याला माहिती होतं मी 9वीत गेल्यानंतर थोडे कष्ट अजून केले की मला 9वी सोपं जाणार आहे. याचा रिझल्ट काय आला तुम्हाला माहिती आहे का? जो राम जो 8वी मध्ये हुशार होता तो एकदम फेल होण्याच्या याच्यावरती आला, कारण की त्यांनी त्याचा माइंडसेट मित्रात असा करून घेतला होता. आणि आपला जो श्याम होता तो एकदम प्रॉपर ब्राईट माइंडसेटनी, ज्याला आपण पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो, त्या माइंडसेटनी गेला आणि म्हणून त्याचं काय झालं, तिथं तो टॉपर बनला. कळालं? एक माइंडसेट आहे, जर तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज नाही केला ना, तुम्हाला नवीन रिझल्ट्स नाही भेटणार. सो तुम्ही तुमच्या माइंडसेट वरती तुम्ही कशी थिंक करता, त्याला किती पॉझिटिव्ह अप्रोच देता, हे खूप मॅटर करतं आणि याच्यातूनच तुम्हाला तुमचे रिझल्ट्स भेटत असतात. दुसरी जी मोठी चूक आहे मित्रांनो, तुमचा आहे पुअर टाइम मॅनेजमेंट. तुम्ही लोक काय करता, 10 टीचर्सला फॉलो करतात, त्या 10 टीचरच्या 10 नोट्स वाचतात, 10 पुस्तकं वाचतात, एकमेकांसोबत कंपॅरिझन करतात आणि रिझल्ट काय भेटतो ऍट द एंडला? तुम्हाला स्ट्रेस आणि कन्फ्युजन मध्ये तुमचं टाइम चालला जातो. याच्यावरती सोल्युशन काय आहे हो? याच्यावरती सोल्युशन आहे, तुम्ही तुमचे सगळे जे रिसोर्सेस आहेत ते एकदम मिनिमल ठेवा, एकदम थोडके ठेवा. एकाच टीचरला फॉलो करा, मोजकेच बुक वाचा. जर तुम्ही नीट JEE साठी आताच प्रिपरेशन करत असाल तर NCERT वाचा. जर तुम्ही अकॅडमिक्स मध्ये असाल तर स्टेट बोर्डचं बुक वाचा. हे सगळे जे रिसोर्सेस आहेत तुम्ही जेवढे मोजके ठेवाल तेवढं तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. ऍट द एंड काय, जेवढं तुम्ही डिस्ट्रॅक्शन पासून बाजूला जाल तेवढं तुम्हाला क्लॅरिटी राहील, तेवढं तुम्हाला 9वी साठीचं एक विजन राहील डोळ्यापुढे की मला असं नाही असं करायचं आहे. नंतरून काय आहे, नंतरून एक मोठी चूक करतात की तुम्ही स्मार्ट स्टडी करत नाही. स्मार्ट स्टडी म्हणजे काय असतो? स्मार्ट स्टडी म्हणजे काय असतं? आपण जनरली काय करतो की आपण किती घंटे अभ्यास केला याला जास्त प्राधान्य देतो. असं करायचं नाही. आपण टार्गेट बेस्ड अभ्यास करूया ना. एखादा सब्जेक्ट आहे, त्याच्यामधला काही चॅप्टर आहे, तर मला आज ह्या दिवशी एवढे चॅप्टर कंप्लीट करायचे आहे, तर घंटे मोजण्यापेक्षा तुम्ही टार्गेट बेस्ड जर अभ्यास ठेवला तर तुम्हाला कुठल्याही वर्गात जा, तुम्ही 9वीला जा, 10वीला जा, 11वीला 12वीला, तुम्हाला सगळीकडे हे सोपं जाणार आहे. तुम्हाला सगळीकडे हे सोपं जाणार आहे. नंतरून आता स्मार्ट स्टडी कसा करायचा? स्मार्ट स्टडी कसा करायचा याच्यावरती सोल्युशन मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही टार्गेट बेस्ड अभ्यास करा, मिनिमल रिसोर्सेस ठेवा, कमी पुस्तकं वाचा. आणि स्मार्ट स्टडी म्हणजे काय असतो? जास्त एफर्ट्स नाही, कमी एफर्ट्स मध्येही तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. कळालं? याच्यानंतरून काय चुका करतात मुलं? चुकांमध्ये तुम्ही काय शोधता हो की इथे चुकलं, याच्यानंतर मला चांगलं काय करता येईल याच्यावरती मी कधीच विचार करत नाही. याला मी
बाजूला सारून मला पुढे कसं जाता येईल याच्यावरती आपण कायम विचार केला पाहिजे. सो मी तुम्हाला एक छोटासा रोडमॅप सांगतो. बघा, तुम्ही तर पहिल्यांदा एक टीचर सिलेक्ट करा, कुठलाही एक टीचर. सब्जेक्टसाठी सांगतोय मी, सब्जेक्ट पर सब्जेक्ट सांगतोय. नंतर तुम्ही त्याचे लेक्चर्स बघा, त्याच्या नोट्स बघा, त्याने दिलेले क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ऍट द एंड प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिसच करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही एनसीआरटी असेल ते एनसीआरटी वाचा, स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड वाचा, प्रॅक्टिस शीट सोडवा आणि मेन आहे टेस्ट द्या. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट देताय त्यावेळेस तुमचं काय होईल, तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की तुम्ही किती पाण्यामध्ये आहात. कळालं? नंतरचा मुद्दा काय असतो, तुम्ही काय करता, सगळं झालंय पण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. बऱ्यापैकी मुलांचा प्रॉब्लेम असतो की मुलं प्रॅक्टिसच करत नाही. अहो प्रॅक्टिस करा ना. तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्याचे मार्क आहेत, विचार करण्याचे नाही. समजते का? म्हणजे आपण जर एखादी गोष्ट वाचली तिची लगेच प्रॅक्टिस करा. लिहिण्याची प्रॅक्टिस करा. लिहिण्याची, मी काय सांगितलं, पेपरमध्ये तुम्हाला लिहिण्याचे मार्क असतात, विचार करण्याचे मार्क असतात का हो? असतात का? नाही. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? याच्यावरती सोल्युशन एकच आहे की भैया तुला प्रॅक्टिस हे शेवटपर्यंत करावी लागणार आहे. न्यूमेरिकल्स असतील, थिअरी असतील, है ना, एखादी कॉन्सेप्ट असेल, एखादा डेरिव्हेशन असेल, हे सगळं तुला प्रॅक्टिसनेच येणार आहे. नंतरून काय, मुलं इनकन्सिस्टंट राहतात, कन्सिस्टंटली अभ्यास करत नाही, डिसिप्लिन्ड वे मध्ये अभ्यास करत नाही. बरोबर? तुम्ही किती हुशार आहात ना हे मॅटर करत नाही मित्रा, तू किती रोज रेग्युलर अभ्यास करतो हे मॅटर करतं. माझी एक ओळ कायम लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन इंटेलिजन्स. म्हणजे एखादा व्यक्ती खूप हुशार आहे पण तो रोज वाचत नाही, मग ती हुशारी काय करायची हो, तिला ब्रशअप तर केलं पाहिजे ना. म्हणून इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कन्सिस्टंट हे राहिलं पाहिजे. नॉट ओनली इन अकॅडमिक, तुमच्या आयुष्यात सुद्धा हा माझा सल्ला कायमस्वरूपी तुम्हाला कामी येणार आहे. बघा, आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. आता हे तुम्हाला ना लगेचच्या लगेच जड जाणार आहे. हळूहळू हळूहळू एक 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 पाऊल ज्यावेळेस तुम्ही टप्प्याटप्प्याने वरती याल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण आता इथं होतो आणि हळूहळू प्रयत्न केल्यानंतर आपण काय केलं, एका टप्प्यावरती पोहोचलेला आहे आणि तो टप्पा आहे तुमचा ऍव्हरेज पासून तुम्ही टॉपर पर्यंत गेलेले आहात. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे नक्की भेटणार आहे. काय सांगितलं मी, 5 चुकांवरती आपण बोललेलो आहोत. ह्या 5 चुका जर तुम्ही तुमच्या लाईफ मधून जर गायब केल्या तर तुम्ही 8 मधून 9th मध्ये जाल, 9th मधून 10th मध्ये जाल. तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये 5 चुका अवॉइड करायच्या आहेत. आणि ॲज आय सेड, या पूर्ण तुमच्या 9th स्टँडर्डच्या जर्नीमध्ये मी तुमच्या सोबत ॲज युअर मेंटॉर. बघा, तुम्हाला टीचर लाईफमध्ये भरपूर सारे भेटतील पण गाईड करणारा एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि मला असं वाटतं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो. ठीक आहे, चालेल. जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे की येस सर, आम्हाला 9th हे इझी जाणार आहे. आणि अशाच प्रकारच्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी तुमचे काही प्रॉब्लेम्स असू दे ते मला माहिती आहे, त्याच्यासाठी तुम्ही आमच्या ई सारथी या ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या न्यू बॅचेस आहेत ह्या 4 मे 2026 पासून सुरू होत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला 9th स्टँडर्डमध्ये थोडंसं अजून ग्रो करायचं आहे, बघा युट्यूबवरती आपलं फ्री कॉन्टेंट तर असणारच आहे पण काही लिमिटेशन्स असतात युट्यूबवरती. सो तुम्हाला जर वाटतंय की बॅच आपण परचेस करू शकतो तर तुम्ही 8233773377 हे आमच्या हेल्पलाईन नंबरवरती कधीही कॉल करू शकता आणि माहिती घेऊन तुम्ही कोर्समध्ये एनरोल होऊ शकता. चालेल, थांबूया आपण इथे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.